नमस्कार मित्रांनो, आज श्रावणातला पहिला सोमवार. आज आपण स्पेशल रेसिपी बनवतोय, भोसले रेसिपी. हे काय आहे बघा, शाबू वडा बनवतोय आज. त्या शाबू वड्यासाठी आपण 10 ते 15 मिरच्या घेतल्यात, 3 बटाटा घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे. ह्या शेंगदाण्याचा आपण कूट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याची डाळ, साखर, जिरा, मीठ आणि दही. दही आपण गोड बनवणार आहे त्याच्याबरोबर चटणीच्या बदला, कारण की आता श्रावण मधला सोमवार असल्यामुळं आपण चटणी नाही बनवणार. शाबू वड्याबरोबर आपण बनवणार आहे गोड दही. तर आता बघूया आपली रेसिपी. हे आहेत शाबू 400 ग्रॅम. त्यासाठी आपण बनवणार आहे याचं शेंगदाण्याचं कूट. ठीक आहे, ओके. तर आज आपण शेंगदाणे पहिला बारीक करून घेऊया. आता शेंगदाणा आपण घेतलेले आहेत 250 ग्रॅम साधारणपणे. हे बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण मिरच्या बारीक करून घेऊ. 10 ते 15 मिरच्या आहेत. हे आपण खलबत्त्यात बारीक केल्या तर चालतील किंवा मिक्सरमध्ये बारीक केल्या तरी चालतील. ठीक आहे, तर आपण मिरची बारीक करून घेतलेलं आहे. मिरची आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडी कोथिंबीर ऍड करून घ्यायची. उपवासाला तुम्हाला चालत असेल तर ठीक, नसेल तर नाही घातली तरी चालत्या. त्याच्यानंतर आपण ऍड करायचं आहे 1 चमचा जिरा, 1 ते सव्वा चमचा जिरा. त्याच्यानंतर चवीनुसार साधारणपणे 400 ग्रॅम शाबू, 250 ग्रॅम शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे मीठ ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे डाळ करून घेतलेली जी आहे शेंगदाण्याची, ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. त्याच्यानंतर हे आपण उकडून घेतलेले बटाटे, तीन बटाटे आहेत मीडियम साईजचे, ऍड करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम मेल्ट झालं पाहिजे, जेणेकरून त्याचा जसा बटाटे वडा बांधतो आपण तसं एकदम बांधणी व्यवस्थित झाली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट ऍड करूया. थोडं थोडं आपण ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडं ऍड करत जायचं. वड्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण जर लई सुकं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि मिक्सअप करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आता हे मिश्रण सगळं तयार झालं आहे. आता वडे बांधून घ्यायचे आहेत. बांधताना जर हाताला चिकटते असं वाटलं तर थोडंसं गोड तेल ह्याच्यावरती घ्यायचंय, हाताला लावून थोडं प्रेस करायचं आहे, म्हणजे तेलामध्ये विरघळत नाही किंवा सुट्ट होत नाही. अशा पद्धतीने वडे बांधून घ्यायचे. हे बघा किती छान बाइंडिंग आहे. अशा पद्धतीने सर्व वडे बांधून घ्यायचे. अशा पद्धतीने हे वडे आता बांधून आपले रेडी आहेत. आता आपण तळून घेऊया. नॉर्मल तेल गरम झालेलं आहे, नॉर्मल आहे, कारण जास्त ताव द्यायचा नाही. जास्त ताव दिला तर बाहेरनं फक्त वडा जळणार, आतमध्ये तसंच राहणार. त्यामुळे कमी तावावरतीच वडे सोडून घ्यायचे आहेत. साधारणपणे आपण आता हे 5 ते 6 मिनिटं कढईमध्ये तळून घेतलेले आहेत वडे. वडे असे दाबून बघायचे, कठीण झाले की यांना बाहेर काढायचं आपण. नाही, खूप थंडी वाजते म्हणून त्याला जास्त वेळ ठेवू नका, करपून जाते. तर अशा पद्धतीने आपले हे आता वडे तयार आहेत. आता आपण ह्याच्यासाठी श्रावण मधला सोमवार असल्यामुळे आज आपण
गोड दही बनवायचं आहे, चटणी बनवायची नाही आज वड्यासाठी आपण. गोड दही, त्यासाठी साधारणपणे 250 ग्रॅम दही मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. याच्यामध्ये थोडं मीठ ऍड करायचं. ह्याच्यामध्ये साखर ऍड करायची, एक साधारणपणे 5 चमचे. थोडस ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे गोड दही रेडी झालेलं आहे. आता खाण्यासाठी आपण रेडी. खरंच शंकराचा उपवास छान वाटेल. मस्त कोल्हापुरी पद्धतीचा शाबू वडा रेडी आहे. बघा किती खुसखुशीत आहे, अक्षरशः असं मोडताना त्याचा आवाज येतोय. अगदी खुसखुशीत वाफा येतात. तर खरंच आपण टेस्ट करून बघूया कसं आहे. फॅन्टॅस्टिक. खरंच एकदा टेस्ट करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा खरंच कसं झालंय ते बघून.